2 दिवस झालेच मला इथून मुंबईत जाऊन पण 2 वर्ष उलटल्यासारखी वाटतायत। मुंबईत नोकरी लागली आणि मी हे गाव सोडून गेलो, पण आज इथं आल्यावर आपण मागे काय काय सोडून गेलो हे कळतंय। खरंच म्हणतात की एखाद्या गोष्टीची किंमत त्याला सोडून गेल्यानंतरच कळते। नितीन, तू आज इतका खुश इथं गावी परततोयस म्हणून नाही, तर तुझी भेट अरुंधतीशी होणार आहे म्हणून नाहीस, हो ना? दादा, अरे हे काय? अरे तू इतका वेळ कंदिलाशी काय खेळत बसलायस? दादा लाव ना कुठेतरी। कुठे लावू तेच कळत नाहीये। आणि हे काय? एवढेच फटाके आणलेस तू? मला शाळेत वाटायचे, तुला माहितीये ना दादा। चल चल पटापट कामं आवर। अरे मला पुन्हा फराळ पण वाटायचं। अरे तुम्हाला काय मीच दिसतो कामासाठी? दुसरं कोणी दिसत नाही? दुसरं कोण असणार? ते आबा आणि दाजी गेलेत ना सकाळपासून देवळात, त्यांना तरी सांगायचं। आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी काय गरज आहे देवळात जाण्याची? पण ते किती वर्षापासून जात आहेत दादा, ते पहाटे गेलेत ना खरं तर। हा जाऊ दे ना, कशाला एवढी चिडचिड करतोयस? हे घे मस्तपैकी बेसनाचा लाडू खा, मी केलाय। शुभ दीपावली। शुभ दीपावली। अरुताई। अरे हो शिंदे, आकाश कंदील लागला का? हो। हा, आणि साफसफाई नीट झाली आहे ना सगळी? हो। हा, आणि रात्री सगळ्या शाळेत पणत्या लागल्या पाहिजेत। अरुताई, तुम्ही काय बी काळजी करू नका बघा, मी समजा ठीक करतो। बर। शी शी शी, जे मला करायचं होतं ते आरू करते, ते शंतनूला काही कळत। मला तिला असं इथे येऊन शाळा सजवून मस्त सरप्राईज द्यायचं होतं, तर अरे कोणीच नाही आता तर सगळे होते, अचानक कुठे गायब झाले? हॅपी दिवाळी नितीन सर। हॅपी दिवाळी। हॅपी दिवाळी। कसा आहे किशोर? बरा आहे सर मी। हॅपी दिवाळी। सेम टू यू सर। बरं मला सांग आधी काय काय आणू फराळात? काय खाशील? काही नको, दिवसभर खूप खाणं झालंय, पोट भरलंय अगदी। काय रे? आबा आणि दाजी कुठे आहेत? अरे आबा गेलेत गावात फराळ वाटायला, आणि दाजी आहेतच त्यांच्या बरोबर। काय आहे, माझं लग्न ठरल्यापासून दोघांना वेगळाच हुरूप आलाय। मी येताना रांगोळी पाहिली, कुणी काढली होती? मीच काढली आहे। का? किती छान काढलीस रांगोळी, आणि रंगही किती छान भरलेस। आईची सवय। आई नेहमी म्हणायची की रांगोळी म्हणजे घरात राहणाऱ्या माणसांचं प्रतीक आहे। हॅलो हॅलो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अरुंधती। मी दिग्विजय बोलतोय। दिग्विजय? हा बोला ना। काय नाही, सहज फोन केला होता, म्हटलं दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात तुला। तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज तर माझा हक्काचा दिवस आहे हट्ट करायचा। शांतपणे बस। छोटासा लावा। हो, आणि दादा माझी शेवटची दिवाळी आहे ना इथली। हा मग थोडा वेळ माझ्या बरोबर पण घालव की। हा काय वेळ देतोय तुला? आता बास ना। चुप। सॉरी। झालं काय? ओवाळणी दे ना। अरे मला ते तालुक्याच्या गावाला जाता नाही आलं, त्यामुळे एवढंच, काय गिफ्ट नाही आणलंय। पण बरं झालं नाही आणलंस ते, नाहीतरी मला आवडलंच ना। पण या वर्षी तू दिलेलं गिफ्ट मला खूप आवडलंय। ए, मी कोणतं गिफ्ट दिलंय तुला? दादा, हे गिफ्ट मी नाही दिलंय। ते नाही रे दादा। अगं सांग ना, मला तरी कळू दे कोणतं गिफ्ट दिलंय मी तुला। मग तू तिकडे बघ। दिग्विजय,